देवकुंडचा ट्रेक चालू झालेला आहे. आता चाललोय आम्ही सगळेजण. बघू शकता इकडे डॅम आहे. चांगल्या बोले मित्रांनो, आमचं तिथनं स्विमिंग करून सगळं आवरलेलं आहे आणि आता खाली उतरायचा ट्रॅक चालू झालेला आहे. आमचा आता 2:50 झालेला आहे गाईज. आणि आता आम्ही 10 मिनिटात जातोय तिथं नाही. तर आता आमचं ट्रेकिंग चालू होणार आहे आणि आम्ही आता सगळे चाललोय ट्रेकिंगच्या दिशेने. तर 13 किलोमीटरचा ट्रेकिंग आहे. पूर्ण ट्रॅक 13 किलोमीटरचा. काय बघतोयस गाइज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आमचं ट्रेकिंग चालू होणार आहे आता. तिथं जायचं, तिथून एंट्री किंवा एंट्री फीस काय तर असेल ते करायचं. आम्ही आलोय आता तिकिटासाठी. तर इथनं देवकुंड वॉटरफॉलचं तिकीट काढायचं काउंटर इथं आहे यांच्यापाशी. 2 मिनिटं थांबायचं. तुमचं नाव सांगायचं. सूरज खाडे. सगळ्यांनी सांगू नाही का बरं. व्हिडिओ बनव चांगला आहे. अतुल. थँक्स मॅन. असलं कुठं रस्ता नाही. नाही, चल त्यांची गाईड आहेत की वाटत. चला आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करतोय. गाईज, आम्ही ट्रेकला सुरुवात केली. सांगलीचे 2 जण मित्र मिळालेत नवीन. प्लीज सबस्क्राईब करा. अरे त्याच्या मध्ये काढत बसलो का पुढे चाल. चांगल्या बोले फोटो घे किती. देवकुंडचा ट्रेक चालू झालेला आहे. आता चाललोय आम्ही सगळेजण. बघू शकता इकडे डॅम आहे. आणि 11:48 झाल्यावर आता आम्ही चालू केलाय ट्रेक. चालायला किती तास लागतात बघूया आता. कृष्णा, किती तास लागणार आपल्याला? इथनं 6 किलोमीटरचा ट्रेक आहे आपल्यासाठी. 6 किलोमीटर चालण्यासाठी कमीत कमी आपल्याला 1 तास लागतोय असं त्या गाईडनी सांगितलं. गाईडने सांगितलं. A few moments later. ये बघ उडा मस्ती करणं का नीट. चला गप पडतील. मस्ती नाही. आमचा व्हिडिओ रनिंग करतो सकाळ जॉगिंग. मध्ये आलेलो आहे आता आम्ही. इकडे वे टू देवकुंड. आता किती किलोमीटर आले आपण? जस्ट 1 to 2 किलोमीटर्स. अजून 1 किलोमीटर फक्त. आता 1 किलोमीटर आलोय. अजून आपल्याला A little longer than a few minutes later. डॅमच्या बॅक वॉटरला आलोय. आता किती किलोमीटर झाले तरी 2-2.5 किलोमीटर झाले. घाम खूप आलाय. बॅक वॉटरला आलोय आता. जयेश घामानं भिजलाय. सूरज कमरो कमॉन जी. तुला ढकलून देऊ काय? कमॉन. देखो ये गाइस मस्ती. अंक्या करके एक मारणार आहे. अरे लय गाणं आहे. कर लवकर.
मोठा ट्रेक आहे, तुम्ही हा व्ह्यू बघू शकताय, असा सुंदर असा व्ह्यू. त्यामध्ये आमचे सुंदर असे 2 क्यूट बॉय, सूरज आणि कृष्णा. क्यूट बॉय करवंद खायला करवंद खायला आहे. अजून किती किलोमीटर राहिला असेल सूर्या? अजून आता 2 किलोमीटर राहिले. अजून अर्धा तास. अजून 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण पोहोचतोय शेवटच्या डेस्टिनेशनला आपल्या. अजून 15. आम्ही फुल मजा घेतोय करवंदाची. करवंद खात खात आलो इथून तिथून. अजून खूप वेळ आहे, दाखवतो तुम्हाला अजून किती वेळ लागेल. मध्येच सूरज त्यांनी करवंदाचा आस्वाद घेताना किती खाल्ला आल्यापासून? डझनभर. बस काय? अरे तुझं पण काय तुझं पण? केपी गावलं का नाही? मी पण येतो. कशाला? हाताच काढत. फोटो काढायला हातात घेऊन काढायला ना. सापडली काय? खाऊन सपली. बघ इथं ब्लॉगला दाखव. गायज, हे असते निसर्गाचं सुख. रानमेवा म्हणतात त्याला. रानमेवा. दिस इज रानमेवा. रानमेवा म्हणतात. पप्पा कॉल गेले बघ इथं. पप्पांचा कॉल आलेला आहे. अंकुशच्या पप्पांचा कॉल आलेला आहे आणि काय माहित नाही पप्पांना की अंकुश इकडे आलेला आहे. संग्राम आत्ता चिडला आमच्यावर, फोटो काढला नाही म्हणून. त्याला सांगून काही पटत नाही. त्याला म्हणलो इथं लाईट नाही, फोटो पुढे जाऊन काढूया, तर म्हणला मला फोटो काढायचा नाही, आयफोन घ्यायचा आहे. तर ठीक आहे. Wait a minute. Who are you? हे वर बघा किती भारी दिसतंय. $15 minutes later. 1 मिनिट साईड. बघू शकताय तुम्ही गाईज. अजून कसा आहे? अजून किती चढायचं? वर अजून लय चढायचं आम्हाला. अजून 1 तास लागणार आहे. आम्ही म्हणतोय जवळ आले पण काही जवळ आले दिसणे झाले. हे वर बघा तुम्ही किती भारी दिसतोय. चालू आहे काउंट. 6 7 8. अजून 1 तास फास्ट गेलं तर अर्धा तास आणि तुझ्या स्लो गेलं तर 1.5 तास ना. यस, ते बोलले फास्ट गेला तर अर्धा तासात पोहोचाल आणि जरा बसत उठत गेला तर 1.5 तासात पोहोचाल. ओके. तर आम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर सर करायचं आहे. तर बघूया. बाय. 1 minute 37 seconds later. आत्ता पाऊस चालू झालेला आहे. आम्ही अजून तिथं पोचायचं आहे आणि मध्ये बघू शकता तुम्ही किती भारी व्ह्यू आहे. अजून खूप पुढे जायचं आहे. अजून आम्हाला खूप वेळ लागणार आहे. अर्धा तास म्हणलेले पण आता मध्ये पाऊस चालू झाला आहे. अजून जायचं डेस्टिनेशन खूप लांब आहे. इथून किती वेळ लागणार आहे बघूया. तिथे गेल्यानंतर आणि पाऊस मोठा आला तर दाखवतो तुम्हाला. मोठा पण पाऊस येणं झालाय. लय मोठा पाऊस यायला पाहिजे. 1 eternity later. इथनं क्रॉस करताना स्लो जायचंय, मजाक मस्ती करायची नाहीये, नाहीतर पडण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. भाई उड्या मारू नका. करायला लागलोय आणि तुम्ही पाहू शकताय किती किती हा लूज आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता इकडनं सगळं पाणी येतंय. आता सध्या जास्त पाऊस नसल्यामुळे पाणी बंद आहे.
पण तुम्ही ह्याचं बघू शकता सस्पेन्शन. हे सस्पेन्शन बघू शकता. आणि हे संग्राम बघा, घाबरलाय संग्राम, खूप घाबरलाय. त्याला हळूच मी आणले, धरा हळूच. संग्राम हात पकड, संग्राम हात पकड. हे बघा हात पकडलाय संग्रामचा. आणि चलो बाय. रोड क्रॉस झालेला. अशा प्रकारे मिशन सक्सेसफुल. आता आलेलो आहे आणि इथं बघू शकताय तुम्ही, त्यांनी प्रत्येक ठिकाणी गाईड उभा केलेला आहे. दादा किती किलोमीटर आहे अजून दादा इथून? मग किलोमीटर नाही, तर माझे 2 राऊंड झालेत. माणसं सोडून आले. किती वेळ लागतो तरी? 15-20 मिनिटं. कितना अर्धा तास. काय आहे वरू दादा? तुला एक होता तिथं गेलास ना, तिथं चढ आहे ना, तिथं थोडं दमतं त्यांचं. हाय बोल, हाय बोल. हाय हाय हाय. नमस्कार मित्रांनो, असं म्हणत आहेत. आता गाईड आहेत ना पुढे, ओके ओके. त्यांना पाठव तिथं. पाहू शकताय तुम्ही कसा रोड आहे. इथं सावकाश चालायचं, सहारा घेत घेत. बघू शकताय आता अर्धा रोड क्रॉस झालेला आहे. आपण अर्धा रोड मध्ये आलोय. आता परत एक ब्रिज आलेला आहे इथं. आता सध्या इथं पाणी चालू नाहीये, त्यामुळे जरासं आपण चालू शकतो फास्ट मध्ये. जेव्हा पाणी चालू असेल तेव्हा सहारा घ्यायचा या काठीचा. साईडच्या ब्रिजचा जो सहारा दिलेला आपल्याला घेण्यासाठी तो घ्यायचा आहे आणि मग चालायचंय हळूहळू. तुम्ही पाहू शकताय इथं बसण्यासाठी पण केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये जर जास्त पाऊस झाला तर इथं बसण्यासाठी सोय केलेली आहे. आता आम्ही थोड्या विश्रांतीसाठी इथं बसलो आणि हा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. आता आम्ही धबधब्याच्या जवळ आलेलो आहे. आता हे आम्ही चाललोय त्या दिशेनं. एक 5 ते 10 मिनिटात धबधबा येईल. तिथे गेल्यानंतर शो करतो तुम्हाला. जसं आम्हाला पाण्याचा आवाज येत आहे तसं उत्सुकता वाढत आहे. काय म्हणला संग्राम, उत्सुकता तुझी काय वाढली नाही काय? खूपच उत्सुकता वाढल्या. आणि तिथे येताना सणाची तयारी करून या. मनाची तयारी नुसती गाईज आता 1.5 ते 2 तास ट्रेक करून आलेलो आहे मी. सगळ्यांची एनर्जी संपल्या बऱ्यापैकी. सगळे एक्झॉस्टेड आहेत. बघा इकडं. संग्राम, काय तुमची परिस्थिती? खूप बिकट आहे. हां केपी, मी येताना फक्त मनाची तयारी करून आलेलो, पण आता इथं आल्यावर मला कळलं की तनाची सुद्धा तयारी आपली हवी. आता मुलं इतकी वैतागली आहेत ट्रेक करून. पण जसं जसं आम्ही पुढं चाललोय तसं तसं आम्हाला पाण्याचा आवाज यायला लागलाय आणि त्यावरून कळायला लागलं की धबधबा खूप जवळ आहे. आणि त्यामुळं आता उत्सुकता जास्तच वाढायला लागली. लवकरच पोचतोय आम्ही, तुम्हाला पण दाखवतो. Much later. तर फायनली गाईज आम्ही वॉटरफॉल पाशी आलेलो आहे. बघू शकताय तुम्ही. वॉटरफॉल बघू शकताय. 11:48 वाजता आम्ही ट्रेक चालू केला. मला 2 तास तरी लागलेले आहेत. आणि आता जयेश पोहायची तयारी करत आहे.
2,000 years later. मित्रांनो, आमचं तिथनं स्विमिंग करून सगळं आवरलेलं आहे आणि आता खाली उतरायचा ट्रॅक चालू झालेला आहे. आमचा आता 2:50 झालेला आहे गाईज. आणि आता आम्ही 10 मिनिटात जाते तिथं. नयनरम्य नकाशा नकाशा गलती से मिस्टेक हो गया. आणि आता आम्ही आता खाली उतरायला चालू केले. तरी किती वेळ लागेल सुरजा? हा, 1.5 तास. म्हणजे 2:50, 4:15, 4:30. आणि तिथून आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. आणि तिथून नाही ते Guess बघू. करा कुठे जाणार आहोत आम्ही. गेस करा. त्याचा आता पार्ट 2 मध्ये किंवा पार्ट 3 मध्ये येईल. एवढा मोठा व्लॉग झालाय की मध्ये guess करा आम्ही कुठे जाणार आम्ही आता ते पार्ट वाईज टाकायला लागणार आहे आम्हाला. तुम्ही व्लॉग बघून खूप आनंदी होशीला. असा व्लॉग चालू केलेला आम्ही. आता फक्त 10 मिनिटं झाल्यात आम्ही चालू केले उतरायला. हे माग 2, एक संग्राम आणि जयेश आहे आणि पुढे सूरज आहे आमच्या. आणि आम्ही आता अंकुश आणि मागं कोण आहे? तेजस. ते माग आहेत. पुढे 2 जण गेल्यात, कृष्णा आणि प्रणव गेल्यात. बघा, कृष्णानं नवीन मधनच रस्ता काढलेला आहे. घ्या लागलोय मधनच. म्हणजे 1 किलोमीटर लांब पडणार होतं. 1 किलोमीटर कमी झाले आमचं आता. हो, उतरायला तरी लांब इकडनं जायचं. आता हे बघू शकताय, आम्ही 2:45 तिथून निघलो होतो. आत्ता 4:15 झालात. त्यामुळं सूरज हळू आले का यात टाकणार आहे. सूर्या पुढं. स्टे सेफ गाईज. घसरते रे. हे रस्ता असा आहे की ए संग्रह तिथं थांब, तुझ्याकडे फोन देतो वर गेल्यावर. हे बघा, ऍडव्हेंचर ट्रिप्स. ओहो, आता इथं पाय स्लिप झाला, पडलो गाईज. दाखवलं की गाईज सगळं दाखवायला लागते. हे संग्राम हे आमच्यात काय नाही. संग्रह इथं तरी इथं रे पुढे सूर्या घेणार मला दाखव. चल कितना अवघड आहे. ये बाबा, ट्रेकिंग चालू आहे आमची सेफली. पाऊस यायला लागलाय. बंद करतो, नंतर दाखवतो. बाय. Meanwhile. काय झालं अंक्या? काय झालं? पावसात गावलेलास काय? जयेश काय झालं? अंकुश कुठं पावसातलं भिजला? लय भारी. मॅगी गाईज, मॅगी खायला लागलोय आता. Oh shit. Here we go again. तिकडनं आपण फिरून झाल्यानंतर दुसरं डेस्टिनेशन आपलं पाहिले आहे. आणि आता सध्या आपण तिकडे चाललेलो आहे. हे बघा, चाललेलो आहे आम्ही. काय लागा व्हिडिओ घेतला नाही. फर्निचर फर्निचर मागे घालवले आम्ही गाईज. इथं बसलेस दरार आहे आमच्या जयेशचा. मित्रांनो, आम्ही आता आलोय पालीच्या मंदिरामध्ये. अंकुश कसं वाटतंय तुला?
देवाचं दर्शन घेतो. आज फोन यूज करायला मिळणार नाही, दर्शन करतो. सिनेमॅटिकमध्ये काय असेल ते दाखवतो. आहे आमचं आता आपण कुठे जायचं, डायरेक्ट गाडीमध्ये बसायचं. नाही अजून दर्शन बाकी आहे दर्शन अजून. मी म्हणतो हे लास्ट आहे, हे मंदिर ते आहे. बंद कर, ते close कर. का एवढं आपल्याला माहिती. अष्टविनायक गणपतीपैकी एक गणपती मंदिर म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर. याचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो पुण्याच्या साईडला. तर आता जाताना परत वाटामध्ये कुठेतरी जेवणासाठी आम्ही थांबणार आहे आणि तुम्हाला दाखवतो कुठं थांबतोय, कुठल्या हॉटेलला थांबणार आहे ते. सूरज आम्हाला हॉटेल शोधायला लागलाय. फेमस हॉटेल जे असेल ते ह्या हायवेवरचं, आम्ही तिथे थांबणार आहे आज. बघूया आता कुठलं शोधतोय सूरज. दर्शन खूप छान झालेलं आहे आज झाले ना. आणि पाऊस असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, त्यामुळं वर्क डन. नावाजकडे मोठे जर तुम्ही कधी पालीच्या गणपतीसाठी आला दर्शनाला तर तेथील मँगो फ्लेवरचा पेढा अवश्य ट्राय करा. आम्ही एक बॉक्स घेतलेला, तुम्हाला सांगतो एवढा पेढा टेस्टी होता ना. चक्क संग्राम आणि मी तो पेढा पूर्ण बॉक्सला एक काहीच ठेवणार नाही असा खाऊन टाकणार आहे संग्रामाचा पेढा. 12 seconds later. मध्येच आपल्याला ट्रॅफिक लागलेला आहे. एक मिनिटात तुम्हाला सूरज दाखवतोय. ट्रॅफिक दाखव. फायनली आम्ही पोहोचलोय. 10 मिनिटांमध्ये आम्ही रूमवर पोहोचतोय. जेवण पण केलंय. भेटूया आता गाईज नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. Thanks. Love you.